नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आदित्य ठाकरेंचा मुक्काम असलेल्या हॉटेल रामासमोर पोलिसांकडून लाठीचार्ज. ठाकरे गटासह भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. तर समाजवादी पक्षाची महाविकास आघाडीकडे राज्याच्या निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी. महाविकास आघाडीने जागा वाटपांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अबू असीम आझमी. आता बघूया सविस्तर बातम्या. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे थांबलेल्या रामा हॉटेल बाहेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केलंय. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली. या सर्व प्रकरणामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि त्यांनी मध्यस्थी करावी लागली आहे. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे थांबलेल्या रामा हॉटेल बाहेर मोठा राडा झालाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बाहेर काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय. दिशा सालियान प्रकरणावरती आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी भाजपची होती. तर सरकार भाजपचं आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी सदर प्रकरणावरती एसआयटी चौकशी नेमली आहे. इथे आंदोलन करण्याचा संबंध काय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. पोलीस केवळ सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असल्याने दानवे यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्या होत्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घ्या, आम्ही सगळे इथून जातोय. त्यानंतर पोलिसांनी तातडीने भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दानवे कार्यकर्त्यांना घेऊन हॉटेलमध्ये गेले. दरम्यान हा सर्व प्रकार सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडलाय. त्यामुळे मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाल्याने दोन्ही पक्षांवरती जनतेने आगपाखड केली आहे. बघा, दिशा सलेन प्रकरण मध्ये जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सलेनच्या हत्याकांडची कारवाई थांबवली होती, त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत. आम्ही सगळेजण इकडे जमून, सर्व महिला, सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार आहोत. महाविकास आघाडी फक्त नाटक करते. आम्हाला खऱ्या अर्थानं महिलेचं सुरक्षा महत्वाची असल्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत. ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे मंत्री होते, त्यांच्या काळामध्ये दिशा सालन प्रकरण घडलं आणि यांनी ते दाबून टाकलेलं आहे. ते प्रकरणाविषयी आम्ही जबाब विचारण्यासाठी आलो. खरंच यांना जर माता भगिनीविषयी प्रेम असेल आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांनी दिशा सालन प्रकरणात सर्वप्रथम बोललं पाहिजे. या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जबाब विचारण्यासाठी आलेलो आहोत. हे बघा, प्रामुख्याने आपण समजून घ्या, काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इकडे होते का? एअरपोर्टला 5 मिनिटं होते, एअरपोर्टवरनं गेले. त्यांच्याकडनं जे काल आंदोलन जे काय झालं असं तुम्ही म्हणत आहात, ते काय आंदोलन, तो ड्रामा होता. तो ड्रामा होता. त्यांना कुठे आतमध्ये तिकडे युद्धलं नाही. अहो, कोणी रस्त्यावर जात असेल, त्याचा रस्ता अडवून त्याला आंदोलन म्हणतात. कोणी विमानतळावर जात असेल आणि 4 किलोमीटर दूर तुम्ही उभे राहून जर घोषणाबाजी करत असाल, त्याला आंदोलन म्हणणार का तुम्ही? आणि कशा विरोधात आंदोलन आहे? मोदीजींनी 3 तलाक हा आणला, 3 तलाकचा जो कायदा रद्द केला त्याच्याबद्दल आंदोलन आहे का? जे लाडकी बहीण योजनेमध्ये आज लाखोच्या संख्येने महिलांना जे लाभ मिळत आहेत त्याच्या विरोधात आंदोलन आहे. त्यांचं आंदोलन हे नौटंकी होती, ड्रामा होता. परंतु जे मागच्या 2 वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि जे प्रकरण दाबण्यात आलं होतं, त्या प्रकरणाला जे आहे आज पुन्हा एकदा इकडे उघडलं पाहिजे. ज्या पद्धतीने जनाब आदित्य ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी जाणून बुजून ते प्रकरण दाबलं होतं, त्याला पूर्णपणे सर्व महिला एकत्र येऊन ते उघड पाडणार आहेत आणि आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत. आम्ही 100% घुसणार. आम्ही त्यांना ज्या विचारणार की त्यावेळेस जेव्हा ते हत्याकांड तिकडे झालं, तुम्ही तिकडे होते की नव्हते? हे मीडियामध्ये दाबण्यात आलं होतं. हे प्रकरण कधीही पुढे आलं नाही आणि आता हे प्रकरण पुढे आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही त्यांना जबाब विचारणार आहे. सोमवारी हॉटेल रामासमोर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना ठाकरे गट तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आमने सामने झाल्याने काही काळ दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय. या वादानंतर आदित्य ठाकरे
आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक महत्वाचं आपण पाहिलं असेल, आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे, चॅनल मधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या. हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल, ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक इथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी. फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे. आणि जो शक्ती कायदा असेल, जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला, म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला, किंवा महाराष्ट्रातली आज जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे. मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात? हे 2.5 वर्षाच्या काळात, आमच्या काळात कधी घडलं नाही, ते ह्या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे. पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे? त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारते आम्हाला? तसंच किसन काकरेंवर का कारवाई झाली नाहीये? तसंच घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं. म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला, तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता. पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास त्या महिलेला बसवलं तिथे, गरोदर महिलेला. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय. बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता, जो बंद आम्ही पुकारला होता. नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली. पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही, तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपाने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. तर त्यांनी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं. सोपी गोष्ट आहे. आजच्या आंदोलनात त्यांनी दिशाशालीन प्रकरणात तर बघा, हे राजकीय सगळं चालू राहील. आणि मला वाटतं काय की ज्यांना ते घाबरतात, त्यांची बदनामी असेल, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल, हे गेले अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतोच. व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी, परंतु आम्ही मोदींचा आपणच प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी. पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं. आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती, आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं. पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पुरून उरू शकतात, आणि ते पुरून उरलेले. एवढीच भूमिका. क्रिया प्रतिक्रिया असू शकते काल तुम्ही केला असताना? मला नाही वाटत. अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा पोतेपणा आहे. आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी, कोणत्याही व्यक्तीविषयी नाही. पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं, स्पष्टपणे सांगतो. आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे, अशा पद्धतीने. आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही, आम्ही एक शब्दाने घोषणा दिली नाही, आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही, आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला वाढली, हातात पाला घेतला, एवढंच आम्ही केलं. कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही. दौरा व्यवस्थित होईल. पोलीस नसतील आमच्या बाजूनं तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल, एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील आदित्य ठाकरे यांचा दौरा चांगलाच वादात सापडलाय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांना अडवलं आहे. त्यांचा ताफा त्यांनी पैठण येथील दौऱ्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील आदित्य ठाकरे यांचा दौरा चांगलाच वादात सापडलाय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आंदोलन केलंय. मात्र त्यात शिवसेना विरुद्ध भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर असताना तिथे देखील त्यांना मराठा आंदोलकाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. आदित्य ठाकरे यांच्या रॅलीमध्ये 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
भाजपाचे महाराष्ट्रातले सर्वात महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी राज्यात 14,294 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे युवा वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत. त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात 14,294 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलं गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला. त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आणि शासनाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले. या निर्णयामुळे युवा वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं बघायला मिळतंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने नमो दहीहंडी 2024चं आयोजन. दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता. स्थळ बजरंग चौक, यनपास सिडको, छत्रपती संभाजीनगर. मुख्य आकर्षण चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे. तू भेटेशी नव्याने फेम अभिनेत्री शिवानी सोनार. आयोजक नमो दहीहंडी मंडळ अध्यक्ष नितीन खरात, अमेय देशमुख, विशाल खंडागळे, सुभाष लोखंडे, सुधीर शेवाळे, योगेश भाकरे. सरचिटणीस सिडको मंडळ छत्रपती संभाजीनगर. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. सलग वर्ष 11वे नमो दहीहंडी 2024 या वर्षी सुद्धा थाटात संपन्न होणार. गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो दहीहंडी 2024चं आयोजन. मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024, वेळ सायंकाळी 5 वाजता. स्थळ पटियाला बँक चौक, मुंडलिक नगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर. प्रमुख आकर्षण चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे. तू भेटशी नव्याने अभिनेत्री फेम शिवानी सोनार. आयोजक नमो दहीहंडी मंडळ अध्यक्ष विवेक राठोड, रामेश्वर दसपुते पाटील, धीरज केंद्रे, शैलेश हेकाडे, संतोष काळे पाटील, त्र्यंबक राजपूत, गीताताई कापुरे. गारखेडा मंडळ पूर्व विधानसभा 109, छत्रपती संभाजीनगर. गोविंदा आला रे आला. आपली संस्कृती, आपला सण हर्ष उल्हासात साजरा करूया. अश्वमय क्रीडा मंडळ दहीहंडी 2024. उत्सव समिती 2024 कार्याध्यक्ष अनिल मकरिये, अध्यक्ष शिरीष बोराळकर. प्रमुख आकर्षण मराठी सिने अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर. मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ महात्मा फुले चौक, छत्रपती संभाजीनगर. गोविंदा आला रे आला. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहित आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग
पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना भारी. शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल
त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षानेही महाविकास आघाडीकडे राज्याच्या निवडणुकीमध्ये 12 जागांची मागणी केली आहे. सोमवारी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर अबू असीम आझमी यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. देखिए, ऐसा है कि इस देश के बहुत ही वरिष्ठ नेता, तजर्बेकार नेता श्री शरद पवार साहब हैं. मैं उनसे कहने यही आया था, उनके जयंत पाटिल साहब से, कि आप लोग सीटों के चक्कर में ज़्यादा मत पड़िए. मुझे ज़्यादा मिले, मुझे ज़्यादा मिले. अगर ऐसे किसी को नाराज़ करेंगे ना तो फिर बाजी हाथ से निकल जाएगी. आप लोग जिसकी जो हैसियत है उसके मुताबिक जितनी जल्दी हो सकता है सीटों का डिस्ट्रीब्यूशन कीजिए. और जिस तरह से आपकी इंडिया अलायंस ने मेहनत किया था, इंडिया अलायंस ने जिस तरह से कमाल दिखाया कि पहली बार जो है ना मोदी जी की पहली बिल वापस हुई है 10 साल में. ये किसका करिश्मा था? इंडिया अलायंस का, लोगों का अलायंस का. ये अलायंस होना ही चाहिए और जल्द होना चाहिए. सिर्फ यही बात करने मुझे आया था कि इसको क्या सीट देना, क्या नहीं देना. पवार साहब बैठे हैं, लोग बैठ कर तय करके जल्दी से अपना काम शुरू करें. वरना क्या होता है ना कि हम कहते हैं कि ठीक है हम 20 सीट मांग रहे हैं, 20 जगह तैयारी कर रहे हैं, कल लड़ने के 5 जगह, लड़ने के 10 जगह, तो हमारा 20 जगह जो कार्यकर्ता तैयार हो गया ना वो नाराज़ हो जाता है. फिर वो अपना बोलता है जाओ तुमने मुझे तैयार करने बोला था ना, मैं लड़ जाऊँगा, आज़ाद लड़ जाऊँगा. फिर वोट बढ़ जाता है. इन चीज़ों का ध्यान रखते जल्दी कीजिए. सर, लोकसभेत अल्पसंख्याक चेहरा महाविकास आघाडीकडून देण्यात आला नव्हता, म्हणून यंदा तशी काही तयारी करण्यात आली आहे का? देखिए, ऐसा है ना कि मेरा कहना है कि अल्पसंख्यक हो या अल्पसंख्यक न हो, अच्छा इंसान होना चाहिए कि जो सबके लिए काम करे, सांप्रदायिक नहीं होना चाहिए. और अल्पसंख्यक को सीट मिलना चाहिए. देखो इस देश में क्या हालत है, महाराष्ट्र में एक मुसलमान नहीं है. अगर आप जाएंगे, आप बीजेपी में एक मुस्लिम नहीं, एमपी में एक मुस्लिम नहीं, दिल्ली जाओ, पंजाब जाओ, हरियाणा जाओ, हर जगह पे कोई एक मुस्लिम चुन के आता ही नहीं. जहाँ पे हमारे फैसले होते हैं वहाँ कम से कम कुछ एमपीज चुन के आना चाहिए. इस बात को भी सरकार को ध्यान देना चाहिए. अगर महाराष्ट्र में अभी 228 सीटें हैं, इसमें माइनॉरिटी को सीटें कुछ दीजिए ताकि उनको लगे कि हमारा भी हिस्सा है. दरवर्षीप्रमाणे भाजपचे नेते अनिल मकरिये आणि शिरीष बोराळकर यांच्या वतीने अश्वमेध दहीहंडी महोत्सवाचं आयोजन औरंगापुरा येथे करण्यात आलं असून सदर महोत्सवाला नक्षत्र पेडणेकर हिची विशेष उपस्थिती राहणार आहे. याबाबत तिने आवाहन केलंय. नमस्कार, मी नक्षत्रा मेढेकर. मी येते 27 ऑगस्ट 2024ला आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे भाजपा नेते अनिल भैया मकरिये आणि शिरीष पोराळकर आयोजित अश्वमेध दहीहंडी महोत्सवाला. स्थळ महात्मा फुले चौक, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे. मी येते, तुम्ही सुद्धा नक्की या. धन्यवाद. वेरूळ लेणीसमोर गाजर गवत वाढलं असल्याने विषारी सर्प आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. लेणी परिसरात विंचू, साप यांचं प्रमाण देखील वाढलेलं असल्याचं, त्या गवतामध्ये सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारतीय पुरातत्व विभागाने गंभीर दखल घेऊन तातडीने लेणीच्या परिसरात असलेले गवत काढावं. त्याचप्रमाणे सध्या पावसाळा सुरू असलेल्या लेणी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये शेवाळ जमा झालाय.
मात्र या संबंधीचा दिशानिर्देश देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बॅरिगेटिंग त्या ठिकाणी केलेल्या नसल्याने येणारे पर्यटक, वृद्ध व लहान मुले घसरून पडण्याचं प्रमाणही वाढलं आहे. तरी त्या ठिकाणी देखील बॅरिगेटिंग करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांनी केली आहे. लेणी परिसरातच प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, इतर खाद्यपदार्थांच्या पिशव्या आतील बाजूस टाकण्यात येत आहेत. त्याची बाहेर योग्य ती विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. मात्र लेणी प्रशासन यावर कुठलीही भूमिका घेत नसल्याचं दिसून येत आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी ज्ञानेश्वर कदम हे विद्यार्थ्यांच्या वतीने आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. की हे जे आंदोलन चाललेलं आहे सगळं, याच्यामुळं काय झालं, आमचा मराठवाड्याचा मराठा जो ओबीसीमध्ये जाणार होता तो प्रश्न मागे पडला. तर मी त्यासाठी 1 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे इथं क्रांती चौकामध्ये. तर माझी प्रामुख्यानं मागणी अशी आहे की मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे. आता याच्यात दुसरा प्रश्न असा आहे परत की सध्या जी शासकीय नोकर भरती चालू आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी जे EWSमधून मराठा समाज विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी पूर्ण प्रक्रिया कंप्लीट केली, पण त्याचं काही ठिकाणी अजून जॉईनिंग झालेलं नाही आहे. तर ते तुरंत सरकारने त्यांना जॉईन करून घ्यावं. कारण की काय झालं, EWSमध्ये आम्ही उडाल्यामुळं तिथं मराठा समाजाचं नुकसान झालं आणि पूर्ण एक तर SC-BCच्या 10% आम्ही सगळे त्यात आलो. म्हणजे मराठा समाजाला EWSमधून जे फॉर्म भरले त्याला तिथं EWSमधून त्याला सरकारने जॉईन करून घ्यावं आणि मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे. आता इतके दिवस असं वाटलं की आता आंदोलक आमचे मनोजदादा जरांगेची हीच मागणी होती अगोदर की मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी, पण आता ते सरकार आणि त्यांच्यामधलं समन्वय होत नाही किंवा काय करायचं नाही. त्याच्यामुळं काय झालं, हे पडलं भिजत घोंगटं. तर हे प्रश्न काही मार्गी लागत नाही. म्हणून मग आता मी एक विद्यार्थी म्हणून, कारण काय सरकार आणि आंदोलक याचा दोघा जरी विषय असला पण आमचं विद्यार्थ्यात नुकसान होतं आहे. आता ऑलरेडी मी महावितरण महापरीक्षेची तयारी करणारा मी विद्यार्थी आहे. आता मी 8 महिन्यापूर्वी फॉर्म भरले होते, ते अजून पेपर त्याची लांबत गेले. त्याला कारण हेच झालं. बरं, एक तर EWSमध्ये जर आमचं आरक्षण असतं तर आम्ही EWSमध्ये आमचं सिलेक्शन होऊ शकतं, पण आता SC-BCमध्ये पूर्ण मराठा समाज आल्यामुळं ते 10% आरक्षण आम्हाला परवडत नाही. म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांना EWSचा आपोआप फायदा होतो. आता आमचा मनोजदादावर पूर्ण विश्वास आहे. ही मागणीच मनोजदादाची बरोबर, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण ही मागणीच मनोजदादाची, पण ती आता काही कारणास्तव त्यांच्याकडून पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी केली. त्यामुळं काय झालं, मराठवाड्याचा जर प्रश्न मार्गी लागला असता तर उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्याला EWSचं आरक्षण आपोआप भेटत होतं. ऑलरेडी विदर्भात मराठ्यांना 99% आरक्षण आहे, खानदेशात आरक्षण आहे, कोकणात काही ठिकाणी ओबीसीतून आरक्षण आहे. जर मराठवाड्याला ओबीसीचं आरक्षण मिळालं असतं तर बाकी मराठा समाजाचं EWSचं नुकसान झालं नसतं. माझी हीच मागणी. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आदित्य ठाकरेंचा मुक्काम असलेल्या हॉटेल रामासमोर पोलिसांकडून लाठीचार्ज. ठाकरे गटासह भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. तर समाजवादी पक्षाची महाविकास आघाडीकडे राज्याच्या निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी. महाविकास आघाडीने जागा वाटपांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अबू असीम आझमी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.